हाय, हॅलो, नमस्कार. तर इथं संध्याकाळचं स्वयंपाक बनवायसाठी घेतलं होतं मी. गोबीची भाजी बनवायचं होतं त्यामुळं. मग इथं गोबी उकडायला ठेवलं होतं. म्हणजे त्याच्यात थोडंसं मीठ, थोडं हळद टाकून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये किडे आहेत ते निघून येतील बाहेर त्यामुळं. मग इथे हिरवी मिरच्या भाजायसाठी घेतलं होतं. मग त्याचं वाटण करून घेतलं. हिरवी मिरच्या, कोथिंबीर, शेंगदाणे, लसूण तेल टाकून कुटून घेतलं होतं त्याला खलबत्त्यामध्ये. मग असं भाजीला फणी देऊन त्याला शिजायसाठी ठेवून दिलं होतं. मग इथं अजून एक भाजी बनवायची होती मला अंड्याची. ते भाजी आमच्यासाठी होतं. आता ते हे त्याला गोबीची भाजी आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी अंड्याची भाजी बनवायला घेतलं होतं मी इथं. मग इथं तेल तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे तेल टाकून घेतलं होतं. मग लगेच कांदा तेल टाकून त्याला छान असं परतून घेतलं. तुम्ही बघू शकता. मग नंतर हिरवी मिरच्या देखील कट करून टाकलं त्याच्यामध्येच आणि वरून थोडं लाल मिरच बी टाकलं तर छान लागते त्यामुळं. तर हळद तेल टाकून त्याच्यात थोडं मिरचू, धनिया पावडर, मसाला ते टाकून त्याला चांगलं परतून घेतलं होतं. मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये एक अंडू टाकून त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून त्याला शिजायसाठी ठेवून दिलं होतं. मग इथं चपात्या देखील बनवायची होती मला. ते सुद्धा बनवून घेण्यासाठी घेतलं होतं. तुम्ही बघू शकता. आणि इथं पीठ माझ्या बहिणीनं चुरलं होतं. त्यामुळे एवढं घट्ट चुरली होती तिला चपात्या देखील लाटायला यावं नव्हतं. तर आता तसंच लाटलं होतं चपात्या आणि छान झाले होते. तुम्ही बघू शकता. मग इथं चपात्या ते बनवून घेतलं आणि इथं भाजी ते झाली होती. तुम्ही बघू शकता अशी झाली होती भाजी. आणि गोबीची देखील भाजी झाली होती, शिजून रेडी होते सगळंच. आणि चपात्या देखील करून घेतलं होतं मी सगळे. तर इथं जेवण तेन करून भांडे ते घासून घेतलं होतं आणि किचनसुद्धा क्लीन करून घेतलं होतं. सकाळी उठलं तर फ्रेश फील होते त्यामुळं. मग किचन ते क्लीन दिसलं तर छान वाटते. तर आजच्याला एवढं भेटू द्या. बाय.